कोणी शिकवलं तू काय तर आम्हा सोलू सोलू कोणी शिकवलं? माझ्या भावाने. कोण तो? नको आता नको ना सोपं असेल तर आपला वा गहूचा काम ना तास खूप मी ना चल काढलंय मी. नमस्कार मंडळी, मी शैलू मिस्त्री SM मालवणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओत स्वागत आहे. मंडळी काल गुढीपाडवा झालो आणि गुढीपाडव्याचं काय व्हिडिओ मला करू भेटलो नाही, तर आज नसपाड्यो आणि या दिवशी ना गुढीपाडवा झालं काय त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या हळदीच्या मांडावरती ना नवसाचे बकरे दिले जातात आणि जे काही नवस असतील ते बोलले जातात. तर आता मी हळदीच्या मांडावर जाते. आमचं पण एक कोंबो देऊचं माझ्या पुतणीचं काहीतरी नवस बोललेलं होतं त्याच्याबद्दल मांडावरती येईल आहे मी. आज किती बकरे आहेत काय आहेत आता आपल्या ठाई केल्यावरच समजत कोणाचे किती नवस पूर्ण झाले. म्हणजे जसं ज्याचं आता या वर्षी जर नवस बोललात ना तर पुढच्या वर्षी जो नवस जर पूर्ण झालो तर जो काही नवस बोललेलो तर त्या मांडावर आणून द्यावचं लागता. हळदीचा मांड काल नाटक झालं आहे. अजून कोण जमले नाहीत वाटतं, थैलेच आहेत त्यांचे, पण एक दोन बकरे इले आहेत. काय मग कालची जागरण निवडले की नाही? नाही अजून. नाटक बरा होता, चांगला होता. मग तुझं नवस कसला? बोल यंदा काहीतरी. माझा नाही, छोटी जावचा हा नवस केलेला मुली येऊ दे म्हणून. अच्छा, मग काय बकरं दिला? कोणतं आणलं? पप्पानी आणलंय काय? कोणतं याच्यातलं? ते दोन आणले. दोनच? एक आणि हा एक अनिकेतचा ना. हा काय हो, काय म्हणतास? यंदा बकरी किती आहेत? हा इला समजत रे, बरोबर. अरे वा, अनेक बकरो इलो. कसलं नवस? नोकरी लागा नेऊन बोललेलो. गेल्या वर्षीच दिलास ना हो तुम्ही बकरो? काय आनंद? कोणाचा तो दिला? थोरल्याचं. हा हा हा. आता यंदा सातल्याचो. यंदा सातल्याचं नवस बोलायचं लग्नाबद्दल, लगीन होऊन दे म्हणून. दादाने आमचं कोंब आणलेलं बघतोय. सकाळपासून बॉम्ब आटता दादा नो. पहिल्यांदा येईल असेल ना तुम्ही? होय का? राजांच्या हातात कोंबो होतो का पिशी येत. तू आणि काय आणलं? कोणाचं? हा तेव्हा थई घेऊन गेले राजा. कोणाचं? हा दत्त्याचं. हा विषांचं म्हणजे मगाशी मी सांगू विसरले. जे हे बकरे आता कापणार ना ते बकरे पोस म्हणून ना पूर्ण गावात वाटला जातं एक प्रसादी म्हणून, आणि ती संध्याकाळी असता. तर दिवसभर आपल्याला आता थांबा कळा आहे. ओके तू पण थांब. हे रमेश देवळी गेल्या वर्षी आज काय देवात नाही आले तरी सुद्धा जो नवस बोलवलं असं नवसाची पूर्तता करतं. त्यावेळी यांच्या पाठी जो त्यांचा मुलगा असतात कोण असतात तो सुद्धा हे तुझी सेवा करता. त्याच्यापुढे त्याच्या आपल्या कुटुंबाची रखवाली धर आणि अशी आपली पुढे जशी हात करूया तशी कंटिन्यू केल्या आणि त्यांची आपली रखवाले मान्य करून
काय म्हणता कशाला तिकडे गाऱ्याने का खूप टाइम आहे तर का आम्ही थांबत राहू नाही बाबगेचे काजी विकूचे होते तर म्हटलं चल म्हटलं काजी विकूया तर त्यांना काढलेले काजी आहेत ना रिप्लेसमेंट करते झाडाचे काढलेले काजी आहेत ना ते पप्पाकडे दिला नाही म्हणून आणि तो सोललेले काजी घेता आता मी फोंड्यात आहे आमच्या हरकूर रोडला हे बघा हे 3 किलो काजी डायरेक्ट हे दिले आणि त्याच्याबद्दल आता 3 पाकिटं घेणार आम्ही काजूची 200 ग्रॅमची सोललेली 20 रुपये वाढते अजून वाढतले दे ना पैसा मा बाप घेऊन जातो 2 सोललेली घेईन 2 जाताना वाटेत खाईन मी तुझ्यासाठी काय खाऊ आणलेली नाहीत ती अरे ठीक आहे झालं माग सोलूचा जरा सांग किती सोललेली कशी आहे सोललेली 180 रुपये 180 रुपये पॅकेट आणि ह्या कसा 850 का आता झालं किती 900 झाली चल तू ओल्या काजीचो रेट झालो हा घेऊन जा ओल्या काजीचो रेट आपण बकरे सोलूया आता जाऊन द्या आता किती 155 मागवायला रिक्षा भरून आणलं की काय रिक्षा भरून आणलं हा चल चल दही खाऊया लस्सी पिऊया मंडळी फोंड्यात ना थोडं आता लेट येईल त्याच्यामुळे गारण झाल्यानंतर ना ते बघा पाठीमागे बकरे आणि कोंबडी कापू घेतल्यानी आहेत किती वाजता घेतल्याने कापू आता झाली 10 मिनिटं 10 मिनिटं झाली जरा लेट झाला बघा असो मी पण आता आपण बकऱ्याचं मटण बिटन नीट करू लागते सुरुवात करूया मोबाईल जरा बाजूक ठेवूया झाले पण कापू मेले किती कोंबडी होती 4 होते 5 होते ना वा अनिकेत भावन टोप आणला ना म्हणतो मा तो करून तेवढा केलास काय त्याच्याकडे बकऱ्याचं कटिंग करून झाले आणि यासाठी का आता आम्ही नीट करू बसला हे बघा सगळे मी पण आता बसान थोडं मोबाईल आता बाजूला ठेवत आहे होय सोबत येतो रोज तर मी पण पोहतो आणि एक पाय घेतलाय बकऱ्याचं कापू काय ना टोपी काढा इथे टाका त्याच्या नको तर धूप आता परत परत तिथं ठेव बाबू पण आत्याच घ्या हो गाऊ दे ना हजारू कोणी शिकवलं तू काय तर आम्हा सोलू कोणी शिकवलं माझ्या भावाने कोण तो म्हणजे भारताकडे बकऱ्याचा मटण नीट करतात बकरी आणि कोंबडी आणि इकडे वाटपाचं काम चालू आहे नाही जरा तिकडे नीट करूक लागेल असं य आज मेजॉरिटी कमी आहे
तकडे म्हणजे काय तकडे वायत लागलं नाही आता म्हणते लगेच लागत नाही फिरत राहिलो आज मेजॉरिटी कमी कशी गे हा 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 भाकरी बाजू गेले पण नाही लयच कमी आहेत नाही तर खूप जण असतात खिडकीतली नाहीली काय झाला बघ आपला झाला असा खाऊ गिल्लंय का रक्ती झाली का बघ गिल्लं म्हणजे बाहेर बघितलंच ना तर पूर्ण काळोख केलं ना आणि माझ्या पाठीमागे मगाशी म्हणत होते त्यांना मेजॉरिटी कमी आहे तर ती बघा आताशी आढळवानी घेऊन येतात आता एवढा वेळ काय गो आज लेट झाला असती आज काय आज लेट झाला असती सगळी तरी पण त्यांना विचारतोय मेजॉरिटी कमी कशी पाणी नाही म्हणजे पाणी नाही हा मग काय केलास आता भांडा केलास तुम्ही मग गर्दी होती ना मग अशी गर्दी होती करून ठेवतलं सगळं तरी पण खातले लोक हा ना आरड करूचीच नाही आता माका मगाशी वाटलं तू बनवत होत काय मी म्हटलं बनवता चला म्हटलं काहीतरी एक नवीन काहीतरी गावला तुझ्या हातची टेस्ट बघूची होती रे माझ्या हातची टेस्ट बघू नको टेस्ट कर हा करूची होती हात सांभाळ हात सांभाळ खोबरं घालू का आता खुश करलंच म्हणून लाईट गेली वाटप टाकता काय घे चून चून तुम्ही तुम्ही काय केलंच माहिती नाही पण बाहेर पाऊस येता हा होय पावाची ऑर्डर दिलाच काय रे कोणी तुला म्हणते धंदो घालू आपण लाईट गेली हा बाहेर पाऊस पडता काय आता कोण नाही दिसणार ही आता इलेत नाही सांगतात बसून सगळ्यांका पाठवतले यंदा केलास काय घे पाऊस येलो तो म्हणजे बाहेर येईल आणि बाहेर बघा पावसाने सुरुवात केली ना आज अचानक खायला येलो काय माहिती अच्छा तू बनवलं का आता फायनली मित्र रक्ती तयार झाली आहे आणि आता ही थंड ठेवलेली आहे आणि ह्याच्यानंतर ही प्रसाद म्हणून दिलं जाणार या चमच्यातनं बघा म्हणजे मगाशी म्हटलं मी की ही रक्ती थंड झाली प्रसाद म्हणून सगळ्यांना दिली जातात तर आता देतात तर माझा हात जरा खराब होत थांबा घेते मी देवा पूर्वी लोकांना या जांभळीच्या पानावरती प्रसाद घेत तर ताच पान आता भाईन घेतला ना जवळजवळ आता सगळं मटण नीट करत होय दिला अजून 5-10 मिनटं लागतील फक्त हे बघा यासाठी ठेवलेला म्हणजे मटण तर नीट करून झाला आणि यावेळी खूप उशीर झालो जरा आणि पाठीमागे बघितलंच ना तर आता टोप चुलीवर ठेवून झाली आणि आता आग करतो चुलीत म्हणजे जेणेकरून आता मटण रेसिपी सुरू करू आपण यंदा लेट झाला ना थोडा आणि मगाशी बघितलंच तुम्ही पाऊस पडत होतो आता देवीची कृपा म्हणायची पाऊस थांबलो पाऊस गेलो चव्हाट्यावरती तर आपण रेसिपी बघितला काकाने शिजवलेली आता हे मांडावरती बघूया आपण हे काय कापूर ना आग पेटवतात तुला किती किलोचा टोप आहो काकानो टोप किती किलोचा 50 किलो तर 50 किलो मटन शिजू शकता एवढं टोप आहे नाही मिलेगी
जाओ पैदल चले जाओ. हय जेनी नवसाचे बकरे दिल्यानी आहेत ना त्यांना ही बघा ही पोष्टी दिली जाता. हे बघा असे वाटे आधीच बाजू काढले जातात. आता 5 बकरे आहेत म्हटल्यावर 5 पोष्टी येतले आहे. ओके चला झाला ना ओके. बकऱ्यावाले बाई काकाचं हे आमचे दोन माझे ते दोन ते बघा कशा दोन माझे आहेत आमचे मी घेणार दोन एक तुमचं बाई कुठे आहे माझ्याकडे दोन आमचे तुमचे वाले ह्यो आता आमचो म्हणजे सुतारांचो वाटो काढलो जाता. तर हे 5 पोशे मारले जातात आणि जेवढे आम्ही कापू असतो परत त्याच्यात आमची परत एक वेगळी वाटणी होता. चला हे आता आपल्या घराकडे आता झाले ना. चला आता आपण मटण आहे सगळं आता रेसिपी बनवून सुरुवात. काकाने तिकडे आग पेटवलेलीच आता संतो मा. ओके तर लगेचच रेसिपी बनवून सुरुवात करूया. आग पेटली आहे मगापासून 10-15 मिनिटं झाली आहेत. धुरान हैराण झालेत पण आग काय पेटत नाही. ओके एक एक चल काढलंय मी. तेलाचा बघा आहे फोडणीसाठी तर काकाने तेल टाकले नाही. ओके ओके इले फोटो इले. चला रेसिपी सुरुवात झाली. तेल तर टाकून झाला त्यात आणि आता कढीपत्ता काका टाकतात. म्हणजे मागापासून लाईट गेली तर ती आता लाईट इली आहे त्याच्यामुळे वाटपाचा काम आता खोळंबला. तर सगळीकडे आता वाटपाचा काम चालू आहे. एवढ्यात होता पण लाईट नसल्यामुळे काम जरा राहला. बराचसा झाला वाटा करून. अजून किती वेळ उशीर लागत हो? अजून 1 तास लागत. तुम्ही प्रत्येक वेळी बघताच माझ्या की वाटप काढूचा झाला तर करिश्मा मॅडम असतात. चालू कर काय नाही सांगत तुझ्याबद्दल. म्हणजे बघितलास ना तर फोडणी घालूक माणूस वेगळा आणि कांदा ढवळूक वेगळे आहेत. परत लाकडं इकडे लावूक वेगळे माणसात. यासाठी संतो मसाले फोडता. संतो मग किती आहेत? गरम मसाला किती किलो? 1 किलो आणि यो 1.5 किलो 2.5 किलो आहे का? हा नाकडे कातूची आणला होय ना. तुम्ही बघितलं असाल माझे मागचे व्हिडिओ पण जेव्हा पण देवाचा पॉज करता असं प्रसाद करता तेव्हा हे जे मसाले वापरतात ना ते सगळे खातूचेच असतात आणि भारीच लागतात ते खातूचे. ढवळूचा काम आहे ना तास खूप मी ना ढवळून ना बावळे जातात. आता इथं सुरुवात आहे आणि आता यांचा जवळजवळ आता 2.5-3 तास सुरू करूया माझ्याकडे. फोडणी तर देऊन झाली आणि त्याच्यानंतर बघा लगेच बकऱ्याचा जागा मटण आहे तर सगळं आपण आता टाकून घेत आहोत. जवळजवळ मटण माझ्या मते 35 किलो असतात. सगळ्या फोडींचे लाय मसाले आहेत आणि छान परत सुक्या मटण खाऊ पण मजा आहे. पाणी मारून नको आता नको ना सोपा सगळं आपला वा. गरम मसाला आता त्याच्यानंतर 1 किलो गरम मसाला तो पण व्यवस्थित ढवळून घेऊया मटणात. टाकण्याचा गरम मसाला टाकले. फोटोग्राफर पासा काय गरम पाणी काय? हा म्हणजे मटण पटकन शिजूसाठी गरम पाणी आणलेलं आहे. अच्छा
आणि त्याचबरोबर ह्यो जो मसाला ना तो खाली चिकटू नये लागू नये त्याच्यासाठी हा पाणी ओतला जाता. मसाला जळा नाही. खाली माग भरपूर आहे. आणि चॉकलेट बॉय पंढरी काका. त्यांना नाव सांगूची गरज नाही, त्यांची हवाच तशी आहे सगळे. हा हो फेमस आहे दसऱ्याचा मुलगा. तू सगळे माका विचारतो, तुमका विचारतले ओळखीचे नाही ना टीचर. पंढरी काका तुम्ही हा रे हो. गोष्ट कोकणातलीतला हे तो फेम आहे तो. गोड नवरा बायको वाला. आणि त्यांना एक टॅग भेटलो चॉकलेट बॉय म्हणून. बायकोनं आता माझ्या गावीत फोन केलाय माका, कधी येतात घरात पास लागला ना मी आता येणार. काका मिठाची एक पुडी टाकतात जेणेकरून मटणात चांगला पाणी सुटा गाव्या त्याच्यासाठी. मिठाची एक पुडी मंडळी माझ्यासोबत आता रमेश काकात आणि त्यांना मी विचारतोय की काकांनो ही जी आपली प्रथा मांडवाची ती किती वर्ष आली आणि कधी चालू झाली? किती म्हणजे आता बऱ्याच पिढ्या गेल्या त्याच्यावरती. म्हणजे आमच्या पण आम्ही लहान होतो त्या पूर्वीपासून तर चालू आहे ते. साधारण 200 वर्ष झाली असतील अधिक झाली. काय म्हणताय? तेव्हा मांडव नाही होतो ना, मंडप नाही होतं म्हणजे नुसतं मातीचा घर होता घर होतं पूर्वी. पूर्वी. फक्त एवढा बघण्यात होता म्हणजे 15-1 वर्ष झाली असतील ना या घालून. म्हणजे पूर्वी ते हायस्कूल पण चालायचे. अच्छा, तर तुमच्या बघण्यात किती साधारण किती बकरे असतात म्हणजे जास्तीत जास्त कधी होते? जास्त म्हणजे 8-9 पर्यंत पण असतात. 10 बकरे पण असतात, 8-9 12 पर्यंत आमच्या कारकीर्द 12 12पर्यंत. पर्यंत हा असत. 12 पर्यंत बकरे आणि कोंबडे पण. आणि कोंबड्या आता यावर्षी 9, 10, 12 पर्यंत कोंबड्या पण असतात. अच्छा हो, म्हणजे जसं नवसाक पावता तसे ते लोकांना पेड करतात. पेड करतात. आणि यंदा जर आमची गडबड झाली हा हा. म्हणजे कोण काय नवत बोललो, कोंबडं बोललो, बकरं बोललो, ह्या पण आम्ही ध्यान ठेवला नाही. अच्छा. जेव्हा ते पेड करतील तेव्हा आम्हाला माहिती. आणि आम्ही न पेट करता शैलेश मिस्त्री जरा इकडे लक्ष द्या. हा आम्ही 12-5 इथे न बोलता बाहेरतून जरी कोण बोलले हा. तरी त्यांना नवत पावतो. विशेष आहे. म्हणजे मनातून जरी एक शब्द टाकला ना देवाकडे तरी त्याचे नवत बोल म्हणजे मूल होऊन देत किंवा लग्न होऊन देत त्याचे नवत पावतो. अशी या मांडाची प्रसिद्धी आहे. 12-5च्या मांडावरचं वैशिष्ट्य आहे. जरा एक म्हणजे काय? इथे म्हणजे वादविवाद न होता आनंदात सगळे कार्यक्रम होत आहे. हा बरोबर. तर सर्वांगा गावाच्या पुऱ्या कुटुंबात समाधान हम्म. न वादविवाद आलेल्या आणि बाहेरून जो लोक येतात त्यांना पण समाधान बाबा किती एकदम व्यवस्थित चालला यांचा तो मोठा आनंद आहे. तो आनंद. आमच्या ज्या राठी गाव राठीप्रमाणे चालतात देवळात हम्म. तो कार्यक्रम आहे. सर्व चालतं. ती पद्धत व्हायची. आणि आता हे थोड्याच उशिरात जवळजवळ आता अजून 2 तास लागतील ना माझ्या मते. मेथीचा चोकाटा हा ह्यापासून आपली पद्धत होईल. होय. मालकऱ्यांची भाकरी भाकरी म्हणजे आता हे मनापैकी जे शिवारी आहेत ते सर्व घर मालकांची भाकरी. आता हे जे भाकरी आहेत ना ते किती घरात नाही तर जे आमच्या आता हे शिवारी जेवढी आहे जावा मिठाची पिशवी द्यावा. काय का झाकण तर किती उशिरा काढणार या झाकण माझा किती उशिरा काढणार? 10-15 मिनिटं. जवळजवळ आता संध्याकाळ होईल या आणि टोपावरचा झाकण आता काढलं नाही या. तर 15 मिनिटं होऊन गेली आधी. आम्ही मगाशी बकरी नीट केली ना त्याची, कारण येऊन लोक बसलेली आहेत नंतर आणि मेन जागा लोकांची बसूची ना हयचा प्रसादीसाठी. चला मटण तर व्यवस्थित शिजला आणि आता वाटाप टाकून सुरुवात केली मी. जरा लांबच राव काय अंगार उडा होता. वाटपाचा तो मोठा आहे एकदम. डावला टाकणार तर वतू गेला असता तर अंगार उडा होता. गाडी दिली तुझी? ऐक ना संतू मामा गाडी दिलीस का? चला मंडळी जरा घराडे जाऊन येते, फ्रेश होते, कारण जवळजवळ आता मी 3 तास आहेच आहे. चले हा बाय. कारण आता परत पोसा घेऊचा
आता हे कोण नाही आहे बघा तुम्ही, जवळजवळ आता 7:15 7:30 होतील आहेत आणि थोड्याच उशिरात ना गर्दी होऊक सुरुवात होतील. लोक प्रसादीसाठी आहे, उपवासासाठी येणार. माझे फणस काय आहेत कोणी कसे आणणार, आमका जायचा होता काय माका होतं ना, 2 ओले त्यालाच दिल्या. त्याचं झाकण काय येऊ कोणा येऊ कोणा. हा ठीक आहे असं दे चल. उतरून ठेवू झाला हो काहीचे घर टाकलं आता टाकतं ते बाकीचे घर ते काका आमका केले जरा तोंडा. हा त्याच्यात टाकलं त्याच्यात टाकू ठेव चमचो काय ये आता कशा घेऊ मी तका आणते आधी ह्या काय जरा बाबा जखले जखले करू नको ना. पाय पाय बकऱ्याचे अगे मीठ बरोबर राहा जरा शिजा काय जरा जरा टाक त्याच्यात तुझा बाया म्हणू झाली तयारी एक डबा तुमका तुम्ही आता माझ्यासोबत येतास की दाजींसोबत येतास. त्यांच्यासोबतच जेव्हा नाही ना मी बोललोय त्यांना तुम्ही घेऊन या कारण मी फिरत राहतले ना. आपण तुम्ही पण येतास काय, तुम्ही पण येतास काय येणार म्हणजे काय ते विचारणं झालं काय हे काय विचारायचं आहे. तू डबं घेतलं मी फोन केलंय म्हणून पुढे जाऊ नये. त्याका फोन केलं की झाला की नाही यांका सांगितलंय ना जातोय पुढे म्हणून. फोन झाला 5 मिनिटात ते बोललो. दोनच पानावर वाढायची. बरोबर आहे. डबेल्यावर आता घाकणा ठेवायचा आणि एक डबो पाना पण सांगितलं त्या बघा बस चांदोड्याचा पान समोर दिसत ना दाराच्या समोरच जा. बरोबर आहे. पाना वाटणे नाही येत होती. बरीचशी मंडळी बाहेर थांबले त्याच्यामुळे समजत नाही. एकदा बोलवलं ना वाढूक सुरुवात केली ना काय करते बघा. भाकरीचे तुकडे करून पण झाले ते बघा. तरी किती भाकरी तरी भाकरी किती आहेत काय 30-40 एका घरात ना दिले असतील 30-40 150 मी ऐकत राहिले. आणि तर त्यासाठी आता हळूहळू मंडळी बसूक सुरुवात केली नाही. तसं समजलं की आता कडे थोड्याच उशिरात प्रसादी वाटून सुरुवात करतील म्हणजे पॉस. तर सगळे आता बसूक सुरुवात करतात. घाई बघा रामा मी पण बसाव उलटो बसत. आता समज असत बाहेर किती लोक होती ती उभी काळोखात दिसत नव्हते. काय ठेवू काय ते ठेवा काही लावून ठेवते. हा पान ठेवा असा पान ठेवा. ओके 3 नाही 2 देतले पण मी त्या एक आणलं असं. हेरशी कधी दिसत नाही आज मात्र कसं दिसता बघ. काय घेतोय येतो वाढताना घेतोय. ए पप्पांसोबत यायचा कधीतरी. अरे पण यायचा बघू. पॉस वाढू आता सुरुवात झाली आहे. पहिले गेट करणं सुरुवात करतात कारण गेटकडे जर वाढलात ना तर त्यांनाच लोक बाहेर जातात म्हणून गेट करणं आता सुरुवात करतात. हे बघा तुकडे भाकरीचे 2-2 आणि ह्या मटण 2-2 चमचे. तुला मंडळी जसं प्रसाद भेटलो ना तसे कोण थांबत नाही पटकन उठतात आणि घरात जातात. कारण आता जेवणाचं पण टायमिंग झाला म्हणजे हे जो प्रसाद आहे तो आपण म्हणजे पॉस आपण जेवणासोबत पण खाऊ शकता. आणि याची जी टेस्ट आहे खालाच तर खूप भारी असता. घराकडे गेल्यावर थोडी कमी होता.
डबे घेऊन जायचे नाही डबे ठेवून जायचे हे बघा तो कोण थांबत नाही प्रसाद भेटल्यानंतर लगेच निघतात आमच्याकडे हा उद्या यायचा हो उद्या आमच्याकडे पण मी नाही घराडे सांगू ना तुका काय 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 म्हणतं मांजरा हवी आहेत अजून ते 2 बरी आहेत घेतलं ते असतं प्रत्येक वेळी तिकडची मंडळी खाली झाली ओंकार लाईन बघताय काय ती जवळ इली तर थै ठेवणार हा इली तर हाय ठेवणार काय ए ओंकार डबू तेच राहून ते माझ्या लाईनीत गेले ते बघ तकडे बारा झाला उचल नाही ना उचलल्यानी या ड्रीम 11 झाला आणि आता कॅप्टन खेळतलो कॅप्टन चेंज झालो घ्यावा तरी आधी डबे डबू दाखवा याच्यात हात कसं जातं त्यांचं काय हो माझा वाढलं नाही हा वाढल्याने तकडे गेलोय ठेवते याच्यात आधी नको ठेवा घरी जाऊन खाऊ आपण तुम्ही आधी इथे खाऊन टेस्ट करू बघा जरा बघतो ना टेस्ट मस्त आहे ना एक चला टेस्ट करून बघ पप्पानी केलेला एक नंबर भारी ना बरं हो खाऊन बघितलात एक नंबर ना कोणी केला ना माहिती आहे हा भारी हा ये घास देऊ ये घास खाऊ का घा गावा तो का हा चला चला माझं एक घास काढलो घराडे माझं एक घास द्यायचो ग बस पोडे गावले दे तो माझं ना तो भाईच घराकडे घेऊन जाते खातोय मंडळी प्रसाद इथं भेटली बरं झालो मस्त झालं ना आता घराकडे जाऊन जेवायचा आणि ह्या जागेवर जर तुम्ही खालाच नाही टेस्ट केलात ना एक नंबर खात आणि घराकडे गेल्यावर थोडी टेस्ट कमी होता म्हणजे असं होतो संपूर्ण व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आता जाऊया आपण घरात थोडं काळोख वाटता माका चला टाटा बाय बाय अरे आता उपडी केला मस्त ह्यो तुझो तो भाईचो ह्यो माझो ह्यो पप्पूंचो ह्यो भाऊंचो आणि ह्यो सगळ्यांचे मिळून आमच्या घरात 6 डबे येलेत आता आपण सुरुवात करूया डबो दिलास त्यांचे डबो उघडलेलो असतो तो असतो तो नाही मच्छो उघडा बघा चला मंडळी मी पण आता जेवक सुरुवात करते या मटणात काजूची गर टाकलेले आहेत चपाती आणि बकऱ्याचे पाय इकडे देवाचो प्रसाद भाकरी आणि भात असा चला सुरुवात करूया हे काजूचे गर मी जेवतोय व्हिडिओ आता हे स्टॉप करूया चला बाय